आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मगाशीच दिल्लीसाठी रवाना झाले। पुढच्या थोड्याच वेळात ते नवी दिल्लीत दाखल होतील। मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपासंदर्भात अजित पवार हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचं कळतं। मागच्या अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप याबद्दल अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यात तोडगा निघण्याची शक्यता आहे। त्यामुळे अजित पवार हे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटतील। प्रामुख्याने त्यांची चर्चा होईल ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि तसंच गृहमंत्री अमित शहा यांच्याशी। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत मुंबईतनं, तर प्रशांत लीला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत। आधी जाऊयात तुषारकडे। तुषार, फक्त रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद का कोणकोणती खाती, वेगवेगळे विभाग या सगळ्यावरूनच घोडं अडलंय? मिलिंद, आपण जर पाहिलं असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता सह्याद्रीवरती दाखल झालेले आहेत, त्यांची बैठक होणार आहे। मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं असेल तर यामध्ये नवा पक्ष सहभागी झाला आहे, तो म्हणजे राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेऊन 10 दिवस झालेले आहेत। मात्र खाते वाटपाबाबत आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत तीनही प्रमुख नेत्यांमध्ये गेल्या 4 दिवसांपासून वर्षा निवासस्थानी रात्री 12 वाजता अनेक दिवसांपासून बैठका सुरू होत्या। मात्र यामध्ये कोणतंही आउटपुट आता निघालेलं पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे स्वतः अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे ही तिघही राष्ट्रवादीचे प्रमुख तिघे नेते दिल्ली दरबारी आता दाखल झालेले आहेत। या दिल्ली दरबारी या संदर्भातला तिढा निघतोय का याकडे लक्ष लागलेलं आहे। स्वतः अमित शहांना, जे.पी. नड्डांना हे प्रमुख तिघ नेते भेटणार आहेत। राष्ट्रवादीची नाराजी आहे ती खाते वाटपा संदर्भामध्ये भाजपाकडून हिरवा कंदील मिळालेला आहे। स्वतः देवेंद्र फडणवीसांनी भाजपाच्या मंत्र्यांकडे जी अधिकची खाती आहेत ती राष्ट्रवादीला दिलेली आहेत। मात्र शिवसेनेकडून अजूनही हिरवा कंदील मिळू शकलेला नाहीत। शिवसेनेची काही महत्त्वाची खाती आहेत ती खाती राष्ट्रवादीला मिळावी म्हणून स्वतः अजित पवारांचा आग्रह आहे। मात्र अद्याप तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ती खाती देण्यास हिरवा कंदील दिलेला नाही। ठीक आहे तुषार, मी तुझ्याकडे परत येतो आणि नेमक्या कोणत्या खात्यांवरनं तिढा आहे याबद्दल आपण थेट बोलूयात। पण दिल्लीला जाऊयात। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, कोणाकोणाशी कशा कशा भेटी होणार आहेत आणि साधारणपणे या दोन्ही नेत्यांना रात्री उशिरा बैठका करणं आणि विषय मार्गी लावण्याची सवय आहे, असंच होईल आज? बरोबर आहे मिलिंद, या सर्व नेत्यांना रात्री उशिरापर्यंत बैठकी घेणे आणि त्यातून मार्ग मोकळा करणे, त्यातून शक्कल लढवणे आणि त्यातून या सगळ्या क्लुप्त्या ज्या आहे आणि या ज्या सगळ्या घडामोडी होत आहे ज्यामध्ये अडचणी येत्या त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न होणार आहे। आता जर बघितलं आपण तर वर्तमान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहेत ते येत आहेत आणि हे दोनही चार्टर्ड विमानाने येत आहेत। त्यानंतर हे दिल्लीमध्ये कृष्णा मेनन मार्गावर असलेल्या अमित शहा यांच्या निवासस्थानी जातील। होऊ शकतं त्या बैठकीनंतर ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी देखील भेट घेतील, कारण की एनडीएमध्ये त्यांना समाविष्ट करावं अशा प्रकारची एक विनंती करण्यात येईल आणि तशा प्रकारचे फोनवर चर्चा देखील झालेली आहे। जे.पी. नड्डा यांच्यासोबत त्याच्या आधारावरती प्रफुल्ल पटेल येत आहे। येत्या 18 तारखेला जे.पी. नड्डा सोबत कारण की एनडीची बैठक होत आहे। पण महत्वाचं म्हणजे राज्यामध्ये ज्या घडामोडी सुरू आहे, ज्या तिढा आहेत मंत्रिमंडळ विस्ताराचा, तो तिढा आजच्या बैठकीनंतर सुटेल अशी अपेक्षा आहे। प्रशांत, मी तुझ्याकडे येतो। तुषार, कोणकोणत्या खात्यांबद्दल नेमकी अडचण आहे याबद्दल तुझ्याकडनं जाणून घेऊयात। पण तुर्तास तुषार आणि प्रशांत, तुमच्या दोघांचेही धन्यवाद। वेळोवेळी ताज्या अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार आज होणार, उद्या होणार अशी चर्चा दररोज सकाळ संध्याकाळ आहे। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार नवी दिल्लीला रवाना झाल्यानं आज होणारा मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा रखडलाय। अजित पवार दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेणार असून या भेटीमध्ये खातेवाटप अंतिम होईल असं बोललं जात आहे। अजित पवार दिल्लीवरून परतल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे। शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता उद्या होणार असल्याचं राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलंय। चर्चा करून उद्यापर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराबद्दलचा निर्णय निश्चित होईल असं तटकरे यांनी सांगितलंय।
कुठल्याही खात्यावरती काही आणलेलं नाही. माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. मला असं वाटतं की उद्यापर्यंत या संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. या संदर्भामध्ये अशी कोणी तक्रार केल्याचं कुठेही ऐकिवात नाही. वर्तमानपत्रातून, वाहिन्यांच्या माध्यमातून बातम्या वेगवेगळ्या पैच्या त्या ठिकाणी प्रस्तुत होत असतात. एकसंघपणाने काम करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी सामुदायिक तत्वावरती त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे आता काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. कुठलं खातं कोणाकडे जातं आणि आमच्याच वाट्याला किती जास्तीत जास्त वजनदार खाती आली पाहिजेत याकरता चढाओढ आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप यावरून राज्यात चांगलंच राजकारण सुद्धा रंगलं आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये असलेले आमदार बच्चू कडू या सगळ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वरून चांगलेच नाराज आहेत. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून सत्ताधाऱ्यांमध्ये राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेप्रमाणेच प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडूही मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसलेले आहेत. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागत नसल्याने आमदार बच्चू कडू नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसंच लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचंच समोर येत आहे. मला वाटतं सध्या तर काही नाही आहे. खाते वाटप असेल, इतर सगळ्या गोष्टी हे काही लहान. आता 3 इंजनचं सरकार आहे, ते मजबूत पण होऊ शकतं आणि ती गाडा म्हणून बाईकू पण शकतं. नुकताच अजित पवार आपल्या समर्थकांसह शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशानंतर सत्ताधारी महायुतीतील अपक्ष आमदार आक्रमक झाल्याचं चित्र आहे. अर्थ खातं अजित पवारांना देऊ नये अशी अनेक आमदारांची मागणी असल्याचा दावा बच्चू कडूंनी केलाय. एकंदरीत चित्र असं आहे का खाते वाटपावर काही गोष्टी किंतु परंतु असू शकते. प्रत्येकाला असं वाटतं का अजितदादाकडे वित्त खातं नाही गेलं पाहिजे, कारण मागच्या वेळेस त्यांनी तशा प्रकारचा जो कारनामा केला तर ते यावेळेस झाला नाही पाहिजे अशी अपेक्षा आहे, भीती आहे आमदारांना. मंत्रिमंडळ विस्तारावरून बच्चू कडूंची नाराजी काही लपून राहिलेली नाही. त्यामुळे आता सत्ताधारी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सावध पवित्रा घेतल्याचं बघायला मिळत आहे. बच्चूभाऊ हे आमचे अतिशय जवळचे सहकारी आहेत. त्यांच्याबरोबर स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बोलतील आणि त्याच्यावर निर्णय घेतील. परंतु नाराज असण्यापेक्षा त्यांनी त्यांची भावना मांडलेली आहे आणि त्याचा सविस्तर विचार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा आम्ही या राज्याच्या विकासासाठी नक्की काम करू. एखादी व्यक्ती जर मंत्री असेल तर तो एका भागाचा नसतो किंवा एका मतदारसंघाचा नसतो, तो पूर्ण राज्याचा असतो आणि त्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी तो कटिबद्ध असतो. वर्षभरापूर्वी राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे सरकार सत्तेत आलं. त्या सत्ता संघर्षात 10 अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा जाहीर केला होता. त्यात बच्चू कडू आघाडीवर होते. शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून मंत्रिपदासाठी कडू यांच्या नावाची अनेक वेळा चर्चा झालेली आहे. मात्र 2 वेळा मंत्रिमंडळ विस्तार होऊन सुद्धा कडूंना संधी न मिळाल्यामुळे त्यांची नाराजी समोर आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तसे बच्चू कडू गोड आहेत, पण ते बोलतात त्यावेळेला काही वेळेला कडवट बोलतात असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि अजित पवार यांच्या गटात चांगलाच वाद आहे. जिल्ह्यातील 6 आमदारांचा आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद द्यायला विरोध असल्याचा दावा याच जिल्ह्यातले मंत्रिपदाचे पक्के दावेदार भरत गोगावले यांनी केला होता. तर आदिती तटकरे यांनी याआधी पालकमंत्रीपद सांभाळून चांगलं काम केलंय असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि अजित पवार गटामध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे. राज्यातल्या सत्तेत अजित पवारांच्या नेतृत्वात 9 आमदार सहभागी झाले. 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. रोहा मतदारसंघाच्या आमदार आदिती तटकरेही कॅबिनेट मंत्री झालेले आहेत. दुसरीकडे आदिती तटकरेंकडे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद येणार असल्याची चर्चा सुरू झाली. अजित पवार गटानं सुद्धा आदिती तटकरेंच्या पालकमंत्रीपदासाठी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. शिंदे गटाकडून काही लोक म्हणत असतील की ते जाऊ नये, पण राष्ट्रवादीच्या काही लोकांची मागणी आहे की त्यांनी ते पालकमंत्री स्वीकारावं, कारण याआधी त्यांनी पालकमंत्री म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे आणि उत्कृष्ट काम केलेलं आहे. कारण अनेक त्या ठिकाणी संकट आल्याच्या नंतर, नैसर्गिक संकट आल्याच्या नंतर
उत्कृष्ट दर्जाचं काम त्यांनी करून दाखवलं. कामाच्या गुणवत्तेवरती त्यांना त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. शिवसेनेचे आमदार मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. महाविकास आघाडीचं सरकार असताना रायगड जिल्ह्यातल्या असंतोषाला अदिती तटकरे कारणीभूत ठरलेल्या होत्या. जिल्हा नियोजनाचा निधी मिळत नव्हता, आमदारांच्या कामाचं श्रेय लाटलं जात होतं असे आक्षेप शिवसेनेच्या 3ही आमदारांनी घेतलेले होते. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. परिणामी शिवसेनेच्या 3ही आमदारांनी उठाव करत एकनाथ शिंदेंना साथ दिलेली होती. तर रायगडमधल्या 6 आमदारांची एकच मागणी आहे, याकडे भरत गोगावले यांनी लक्ष वेधलंय. पालकमंत्री भरत गोगावलेच असले पाहिजेत, हीच आमची मागणी शेवटपर्यंत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी शिवसेनेनं ठाम भूमिका घेतल्याचं सगळा घटनाक्रम पाहिल्यावर लक्षात येत आहे. आदमी कुछ भी मांग सकते हैं, लेकिन देने वाला भी तैयार होना चाहिए और लेने वाले ने भी सोच समझ के बोलना चाहिए. तो ये तीनों बैठ के मेरे को लगता है ये हाल पूरा हो गया है ऐसा लगता है. रायगड जिल्ह्यातल्या राजकीय तिढ्यावर लवकरच तोडगा काढला जाईल असं महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे पालकमंत्रीपदाचा वाद संपुष्टात येण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पाहुयात काय होतं ते. तिकडे अजित पवार आणि त्यांच्या 8 समर्थक आमदारांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली खरी. त्यामुळे मंत्रालयात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसाठी दालनाची सध्या डागडुजी जोरात केली जाते. मात्र मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरचं 602 क्रमांकाचं दालन अद्यापही बंद आहे. सामान्य प्रशासन विभागानं हे दालन नवनियुक्त मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना दिलंय, पण अद्याप त्याची साफसफाई सुद्धा करण्यात आलेली नाही. खरं तर या दालनाविषयी राजकारण्यांमध्ये फारसं चांगलं मत नाही असं बोललं जातं. एक तो समज आहे की बाबा त्या दालनामध्ये जे जे काही लोक आले परत मंत्री झाले नसतील, काही आमदार झाले नसतील, त्याच्यामुळे भीती आहे. पण मला वाटतं की आपल्याला जी संधी मिळते तिचं सोन्यामध्ये रूपांतर करायचं आहे. एखादी जागा सुद्धा आपण सोनेरी बनवू शकतो जर आपलं मन सोनेरी असेल तर. पण खरंच ही 602 क्रमांकाच्या दालनाबद्दलची धास्ती नेमकी काय आहे? इतिहासात घडलेल्या किंवा होऊन गेलेल्या काही गोष्टी पाहूयात. 1999 छगन भुजबळ यांना हे दालन मिळालं होतं आणि बनावट स्टॅम्प पेपर प्रकरणी भुजबळ यांना राजीनामा द्यावा लागला होता. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा हेच दालन मिळालं होतं. सिंचन घोटाळ्याच्या आरोपामुळे अजित पवार यांना आपलं मंत्रिपद सोडावं लागलं. पुढे 2014 एकनाथ खडसे यांच्या वाट्याला सुद्धा 602 क्रमांकाचंच दालन आलं आणि इतिहास आपल्याला माहिती आहे, MIDC जमीन घोटाळ्याच्या आरोपांमुळे ते मंत्रिपद गेलं. सदाभाऊ खोत आणि अर्जुन खोतकर यांना हे दालन मिळालं होतं. 2019च्या निवडणुकीत अर्जुन खोतकर यांचा पराभव झाला, तर सदाभाऊ खोत यांना आमदारकी नंतर मिळालीच नाही. त्यामुळे सगळ्याच राजकारण्यांनी 602 क्रमांकाचा काहीसा धसका घेतलाय. तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 13 जुलैपासून राज्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघापासून म्हणजे ठाण्यापासून करणार आहेत. शिवसेना पक्ष आणखी मजबूत करण्यासाठी हा दौरा असेल. पहिल्या टप्प्यात नवी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर इथे मुख्यमंत्री मेळावे घेतील. संपूर्ण राज्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी तसंच शिवसैनिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून या मेळाव्यांचं आयोजन केलं जाणार आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा महाराष्ट्र अनलिमिटेड.